लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज महत्त्वाचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडित आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आज अर्ज दाखल करतील. सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील गांधी मैदान इथून भव्य शक्ती प्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहतील. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकातून शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात जातील आणि उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यान अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नयेत यासाठी सरकारने षडयंत्र केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्ते पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मी सोमवार दिनांक 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता कोल्हापूरला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे कळाल्यानंतर तातडीनं सरकारच्या हालचाली झाल्या आणि जाणीवपूर्वक जयसिंगपूर परिसरातील 200 कार्यकर्त्यांना आंदोलन केलं. तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून सोमवारीच पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या तातडीच्या नोटिसा काढलेल्या आहेत. एक प्रकारे पोलीस खात्यामार्फत सरकार रडीचा डाव खेळते. तर महाविकास आघाडीचे